विशेष ट्रॅव्हल तडकामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा विशू. आज चाललोय ज्योतिबाला. सुंदर अशी पहाट, हवेमध्ये गारवा आणि थंडी कडकडून, वातावरण तर भन्नाट होतं. सकाळची वेळ होती. सकाळी आम्ही चाललेलो ज्योतिबाला. ही मोठमोठी डोंगर आणि हा डोंगरावर आलेला सूर्य एकदम खतरनाक क्लायमॅक्स होतं. आणि त्यासोबत झालेला माझा पाव एक नंबर होता. मला वाटलं आपल्याला तर फॉर्मलमध्ये जायचं आहे, पण बाकीचे सगळे स्पोर्टचे कपडे घालून आले होते. मग काय असं लाईक आला आपल्या व्हिडिओला. मग स्ट्रेचिंग केलं. मग लगेचच रनिंगला सुरुवात करायची होती. या डोंगर भागामध्ये पळायची मज्जाच वेगळी आहे. एकदम हार्ड वर्क हो. माझा तर पावच झालता. सगळे लागले ते हसायला, कारण मी आलतो फॉर्मलमध्ये. चेष्टा काही कमी केली होती माझी, म्हणून मी तर गेलो बाबा पुढे. गर्दी तर भरपूर होती. खूप लोक आले होते रनिंगसाठी, देवदर्शनासाठी, कारण पोलीस भरती तर खूपच जवळ आल्या. आणि हा ट्रॅक पोलीस भरतीसाठी एक नंबर होता. ट्रॅकिंग करत असताना थंडी तर खूप वाजत होती. सोबत माझा एक मेंबर होता आणि बाकीचे सगळे रनिंग करत येत होते. बडे भाई सोबत मस्त मजेत आम्ही शूटिंग करत चाललेलो. माझ्या पाठीमागून जे रनिंग करत येत आहेत ते माझे सिनियर आहेत आणि त्यांचा रनिंगमध्ये नादच करायचा नाही. चालतानाच माझे पाय भरून येत होते, पण हे काय मस्त असं रनिंग करत करत चाललेले. अशी जर प्रॅक्टिस असेल तर पोलीस भरती नक्कीच होणार. गुलाल आपलाच असणार. कसं आहे, टप्प्यात कार्यक्रम तटत नाही कुठंच. काय यार, मी पण स्पोर्टचे कपडे घालून आलो असतो तर यांच्यासोबतच मस्त असं रनिंग केलं असतं. हे काहीच नाही, खरी मजा तर पुढे आहे. कारण अजून चढ मोठा लागलेलाच नाही. अजून निम्मा ट्रॅक पण पूर्ण झाला नव्हता, पण पाय भरून आले होते. पाय खूप दुखत होते. तरी पण मनात निश्चय केलता की काय पण होऊ दे, ह्या ट्रॅक पूर्ण करायचाच. पण जोश मात्र भरभरूनच. ट्रॅकिंग करायला मज्जाच वेगळी. मी तर या निसर्गाचा पुरेपूर आनंद घेत होतो. डोंगर भागामध्ये धावण्याचे खूप फायदे आहेत, कारण चढ चढायचं म्हणजे काय सोपं नाही. हा एवढा केलेला स्ट्रगल आपल्याला फिजिकलला 100% मार्क मिळण्यासाठी खूप मदत होते. ते तिघे पण केवढ्या फास्ट गेले. त्या डोंगरातून पळताना दिसत आहेत. मी तर केवढ्या लांब राहिलोय. मग काय हळूच शॉर्टकट मारला आणि त्यांच्या पुढं आलो. असं फरफडत चाललेलो. थकलेलो तर लय जाम. पण यांचं रनिंग बघून आतून कुठून ताकद येत होती काय माहीत. सुंदर असा डोंगर, हवेमध्ये गारवा आणि सोबत आपली टीम, मज्जाच वेगळी हो. ट्रॅक खूपच लांब होता, म्हणून मध्ये थोडा गॅप घेत आम्ही चाललेलो. हिवाळ्याचे दिवस, हे पडलेले ऊन आणि हवेमध्ये गारवा, थंडी तर एकदम भारी होती आणि मस्त वाटत होतं. हे फिलिंगच वेगळं आहे. आजूबाजूला हिरवीगार झाडे, मस्त फुले आणि मंदिरं, खूप भारी वाटत होतं. हा छोटासाच तलाव पण खूपच भारी होता. तलावाच्या बाजूला असणारा हा निसर्ग मनाला कुठंतरी स्पर्श करत होता. निम्मा ट्रॅक तर पूर्ण झालाय, पण इथून पुढं पायऱ्या लागणार होत्या. पायऱ्या बघूनच समजलंच मला आता काय आपलं काही खरं नाही. इथून पुढचा प्रवास खूपच कठीण आहे, कारण या पायऱ्या चढायला आहेत आणि खूप कठीण आहेत. डॉगेसची खायला शोधण्याची मोहीम चालू होती. मग तिथूनच आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. पुढे जात असताना भीती तर खूप वाटत होती, पण काही पण झालं तरी आपल्याला हे कंप्लीट करायचंच आहे. मग म्हटलं जाता जाता सॉन्ग ऐकूया, म्हणजे आपल्याला जराशी एनर्जी येईल. हळूहळू सूर्य पण वर यायला लागला, पण काय ट्रॅक काय सफाईचं नाव घेणं झालाय. भरपूर लोक संडेला इथूनच ट्रेकिंग करत ज्योतिबाला जातात. मी तर मजेत मस्ती करत चाललेलो आपल्या कॅमेरासोबत आणि आपल्या टीमसोबत. पायऱ्या लागल्यापासून पाय इतके भरून यायला लागल्यात की काय सांगूच नका. चालायचं म्हणजे अवघड झालंय इथं. भरपूर लोक सकाळी ह्या ट्रॅकवरूनच जातात आणि ह्या ट्रॅकवरून खूप मज्जा येते.
मी आपला राहिलोय माग. थकलेलो तर जाम. हळूहळू वर चाललोय. वर गेल्यावर नजाराच वेगळा आहे. एवढी उत्सुकता वाढलेली. फायनली कमान लागली. ऑलमोस्ट पोचलोय. बघितला काय कसं आहे, एकदम खतरनाक. क्लायमॅक्स एकदम वांड हो. मला तर विश्वासच पटना झालाय. एवढ्या पायऱ्या मी चढत आलो एवढ्या वर. मग कमानीतून आत गेलो. आपली मंडळी वाट बघत बसलेली आपली. मग सगळेजण एकत्र मंदिराकडे चाललोय. मंदिराच्या अगदीच जवळ आलोय. खूप भारी वाटतंय. हे बघा, मंदिराची कमान पण दिसू लागली. आतलं दृश्य तर वेगळंच आहे. कमानीजवळ आलो. जीवात जीव आला. मन एकदम प्रसन्न झालतं. मग असं शूज काढून घेतलं आम्ही सर्वांनी. फिर सबकी पैरों को सुकून मिला. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल होती. हा क्षण आम्ही सगळेच फुल एन्जॉय करत होतो. मग काय असं दणक्यात आत एंट्री घेतली. मग काय मंदिराच्या गाभारात आल्याबरोबर मनाला एवढी शांती मिळाली. एवढं मन प्रसन्न झालं की काय सांगूच नका असा. बघितली काय गर्दी, भाविकांची गर्दी एवढी होती. खूप भारी वाटत होतं इथे. मग आम्ही एक एक करून देवदर्शन घ्यायला सुरुवात केली. गर्दी खूपच होती म्हणून बाहेरूनच दर्शन घेतलं. मग आम्ही वरच्या दिशेने निघालो. तिकडं देवीचं मंदिर आहे. त्या देवीचं दर्शन घेऊन मग आम्ही परत निघणार आहे. बघितलं का मामांना किती एन्जॉय करतायत. नाचत गाचत चाललंय यांचं. हे दादा तर केरळहून आल्या तिथे. माणूस स्वभावाला एक नंबर आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळेच निघालोय. जाता जाता तिथेच आपल्या पप्पाचं मंदिर आहे. ते मंदिर अगदीच गुफेमध्ये आहे आणि त्या गुफेमध्ये एवढा गारवा असतोय. खूपच गारवा असतोय तिथे. दर्शन, धावपळ आणि धमाल आम्ही सर्व काही केलं. हळूहळू पायऱ्या उतरत उतरत आम्ही देवीकडे चाललो होतो. देवीचं दर्शन करून इथलं दर्शन घेऊन आम्हाला परत जायचं आहे. आणि कसं जाणार काय जाणार काहीच माहीत नाही. कारण आणि परत आणि आम्हाला चालत चालत आल्याला रूट पूर्ण करायचा आहे. फायनली मंदिरापाशी पोचलो. मंदिर खूपच सुंदर आहे आणि इथलं वातावरण तर खूपच छान आहे. आम्ही सर्वांनी देवीचं दर्शन घेतलं आणि काही कुत्रे तिथे होते त्यांच्यासाठी आम्ही बिस्किट शोधत होतो.
सगळ्या दुकानात बघायला लागलोय तर कुठंच काहीच दिसणं झालंय. एकाच्या बी दुकानात बिस्किट पुडा काहीच नाही. इथे तर बिस्किट पुडा मिळालाच नाही. दुकानदार बोलले वरच्या दुकानात नक्कीच असेल. तिथे एक मावशी स्ट्रॉबेरी विकत होत्या. स्ट्रॉबेरी आम्ही बघितलं आणि खरेदी केली. आम्हाला वर जायचं होतं. लगेचच आम्ही तिथून निघालो. बाकीचे तर पळतच सुटलीत. वरती जाता आता बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं. मग एका ठिकाणी थांबलो आणि आत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेलो. हे मंदिर पूर्णपणे गुफेत होतं. आम्ही गेलो आत. आत तर एकदम गार गार होतं सगळं. पाय बी सगळं गार झालतं. मस्त वाटत होतं आत. आपल्या गणू बाप्पाचं दर्शन घेतलं. खूपच भारी वाटलं. परत मग पायऱ्यावरून रनिंग सुरूच. सगळे तर रनिंग करत करत गेलेत वरती. मी गेलो आपला हळूहळू. वरती पोचल्या पहिल्यांदा बिस्किट शोधलो. आम्ही सगळेच बघत होतो कुठे बिस्किट मिळतं. एक जण गेला तिकडे पळत पळत आणि घेऊनच आला बिस्किट पुडा. मग लगेचच कुत्र्यांच्या पिल्ल्यांपाशी गेलो आणि सगळं काही बिस्किट त्यांच्यासाठी घातलं. कुत्र्याची पिल्ली किती क्यूट होतीत. भुकावलेली तर जामच. आम्ही तर डॉग लवर हो. पार्लेजीचा बिस्किट पुडा कुत्र्यांना खूपच आवडतोय. सर्वांना बिस्किट घातलीत. मस्त आवडीने खात होतीत. मग थोडंसं पाणी पाजलं त्यांना. भुकावलेले तेवढी ताणवलेलीत पण पाणी भरपूर पिलीत. तेवढ्यात तिथे कुत्र्यांची आई पण आली. तर तिथे एक जण माणूस आला. त्यांचं बिस्किट उचलून साईडलाच ठेवला. कारण त्याला त्याचं दुकान उघडायचं होतं. सर्व काय आम्ही साईडला ठेवलं एका साईडला खाण्यासाठी. मॅडमला कळनाच कुठून येऊ. मग आम्ही निघालो तिथून. जाता जाता कॅन्ड्या बघितल्या. लहानपणी खूप खाल्लेल्या ह्या कॅन्डी. मग आम्ही स्टॉल बघत बघत काय मिळते का आपल्या आवडीचं हे बघत बघत चाललेलो. ट्रेंडिंग असं खूप काही होतं बघण्यासाठी. काय का काही प्रत्येक वस्तूची किंमत डबल न लावल्या. आपले तर स्वस्तच मिळतंय. काय घ्यायचं इथं. ते सर्व काहीच महाग होतं. देवीचं दर्शन घेऊन परत आम्ही ज्योतिबाच्या गाभाऱ्यामध्ये आलो. आरतीला सुरुवात झाली. सगळेजण आरतीसाठी थांबल्यात आणि नवनवीन कपल पण इथं लग्न होऊन आलेले. देवदर्शन झालं. मग आम्ही बाहेर येऊन शूज घातले आणि निघालो परत.
गाईज आज खूपच मज्जा आली, देवदर्शन पण झालं, खूप भारी वाटलं. असंच गमती जमती करत आम्ही आजचा दिवस खूपच एन्जॉय केला. परत आलो, कमान लागली. आता इथून पुढचा प्रवास तर आणि कठीण आहे, कारण आम्ही ऑलरेडी थकलोय आणि परत आता जेवढं आलोय तेवढंच उतरायचं आहे खाली. पण काही पण असू दे, या निसर्गाच्या वातावरणात फिरायची मज्जाच वेगळी आहे. या डोंगर भागात कुत्र्यांना काहीच खायला मिळत नाही, तरी आम्ही बिस्किट पुडा घेतलेला, तो जिथं दिसेल तिथं कुत्र्यांना आम्ही थोडं थोडं देत होतो. पण काय कुत्र्यांना सवय तर पेडाच खायची होती, बिस्किट काय कुत्री खातच नव्हती. चला तर मग आता आपण डोंगर उतरायला सुरुवात केलेली आहे. आता बघूया कसं काय होतंय. वातावरण तर भन्नाट आहेच, पण आपली टीम पण त्याहून जोशमध्येच आहे. आता बघूयाच की हा जोश किती वेळ टिकून राहतोय. पट पट पटापट आम्ही डोंगर उतरायला सुरुवात केली. उतरताना काहीच वाटेना झाले, पण चढताना हालत बेकार झालती. सर काय आमचे डॉग लवर हो, सगळेच डॉग लवर होते. त्यांना खूप वाईट वाटते की कुत्र्यांना त्रास होतोय. माणूस इतका निर्लज्ज झालाय, स्वतःच्या स्वार्थासाठी जनावरनी पिंजऱ्यात ठेवायला लागलाय आणि स्वतः बिंदास फिरायला लागलाय. लायकी नाही माणसाची, त्यांना या पृथ्वीतळावर जगण्याचा अधिकार आहे. ह्याच्यावर काय करता येईल आपल्याला? काय करताय म्हणजे माणसानं पहिला आपली माणुसकी बघितली पाहिजे. त्यांचंही पहिला प्राण्यांचं पण काय काय हाल होत्यात ते बघितलं पाहिजे. कारण नुसतं स्वतःच्यासाठी चावलं म्हणजे काका चावते ते बघत नाही. दगड मारतोय आपण, ते करतोय, त्यांचं खाण्यापिण्याचं बघितलं पाहिजे ना. आपण जरासं माणूस शिवी घातलं मग आपण त्याला मारायला जातोय, मग त्याला तर दगड फेकू मारत असं तुम्ही. मग ते अंगावर येणार नाही, येणार की. मग हे दिसत नाही. आणि ते काय सगळं प्राण्यांना हे करायचं ते करायचं, खायला घालायचं नाही. का म्हणायचं तुम्ही स्वातंत्र्यपणाचं नाव पण आहे का नाही का फक्त माणसालाच आहे की. मग ह्यांचं ऐकून तर मला सगळ्या गोष्टी यांच्या पटत्यात. काय ना काय तर आपण केलं पाहिजे कुत्र्यांसाठी. मग आम्ही एका ठिकाणी थांबलो, स्ट्रॉबेरी सगळेजण मिळून खाल्ली. खूप भारी स्ट्रॉबेरी होती, टेस्ट एक नंबर होती. भुका तर जाम लागलेला, डुबते को तिनके का सहारा. खाऊन झालं, लगेचच चालायला सुरुवात केली. असं वाटत होतं की आम्ही कुठं काय वाळवंटातच कुठे आलो की काय. सगळेजणच गायब झालीत. जाताना तर केवढी गर्दी होती आणि येताना सगळीच गायब. अलीकडेच काही ठिकाणी बिबट्यांचं दर्शन झाले. आम्ही तर घाबरूनच होतो, कुठनं काय बिबट्या यायचा का काय. हळूवार आम्ही चाललेलो पुढे. काय पण असू दे, पण मज्जा मात्र आज खूपच आली. मित्रांसोबत ट्रॅकिंग करायची मज्जाच वेगळी आहे. कसा बसा ट्रॅक हा आम्ही कंप्लीट केलाय. तसा हा टास्क खूपच कठीण होता, पण पोलीस भरतीसाठी काही पण. कारण इथे जो फरक पडतो तो कुठेच नाही पडत. डोंगर भागामध्ये पळायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. फायनली आम्ही गाडीपाशी आलो. खालच्या साईडला आम्ही गाडी लावली होती. कसं बस आम्ही तिथे पोचलो. खालच्या साईडलाच मावशी
भाजी विकत बसल्या होत्या. मग जाता आता तिथे भाजी घेतली आणि मग आम्ही इथून निघणार. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. विशेष ट्रॅव्हल तडकाला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत राहीन.